नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तसेच भारतातील समाज सुधारकावर वारंवार विचारले जाणारे 100 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि कधी केली असा प्रश्न आल्यास त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यानंतर पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. त्यानंतर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण बनल्या आहेत? तर अनिंदबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. पुढील प्रश्न पाहूया, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. जपान ब्रिटन युद्धातील युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची आझाद हिंद सेना ही फलटण कोणी तयार केली? तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना ही फलटण तयार केली. पुढील प्रश्न, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? तर मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होते. आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करता डॅडॅश यांनी स्थापना केली? तर पंडित रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा फुले हे शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथाचे लेखक आहेत. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. साप्ताहिकाचे नाव विचारल्यास दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक होते आणि हेच मराठीतील पहिले वृत्तपत्र पण होते. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर त्यांनी सत्यशोधक या समाजाची स्थापना केली होती 1873 मध्ये. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर यशवंतराव हे त्यांचे मूळ नाव होते. पुढील प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म डॅडॅश या वर्षी झाला होता? तर त्यांचा जन्म 1656 या वर्षी झाला होता. बावन कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. पुढील प्रश्न, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर हा दिवस राजर्षी शाहू महाराजांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे त्यांचे टोपण नाव आहे. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर महात्मा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली. आणि कधी स्थापन केली असा प्रश्न आल्यास त्यांनी 1848 मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली. पुढील प्रश्न, इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅडॅश यांनी घेतला? तर हा निर्णय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी घेतला होता. त्यानंतर द राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे द राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक आहेत. केसरी या वृत्तपत्रकाचे पहिले संपादक कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते. आणि मराठा वृत्तपत्राचे विचारल्यास तर बाळ गंगाधर टिळक हे मराठा वृत्तपत्राचे संपादक होते. त्यानंतर द अनटचेबल्स हे पुस्तक कोणी लिहिले? तर डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी द अनटचेबल्स हे पुस्तक लिहिले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता? तर विधवांना शिक्षण देणे हा या अनाथाश्रमाचा उद्देश होता. गणेश वासुदेव जोशी डॅडॅश या नावाने ओळखले जातात? गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न, अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ बाबा वलंगकर यांनी अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना केली. विटाळ विध्वंसक या ग्रंथाचे लेखक कोण होते?
तर गोपाळ वलंगकर हे विटाळ विध्वंसक या ग्रंथाचे लेखक आहेत. अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना डॅडॅश यांनी केली. तर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर हैदराबाद मुक्ती लढ्यातील माझ्या आठवणी हे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. काँग्रेसच्या इतिहासातील पहिले ग्रामीण अधिवेशन कोठे भरले होते? तर हे अधिवेशन फैजपूर जळगाव येथे भरण्यात आले होते. महाराष्ट्रातील पहिल्या प्रशिक्षित महिला डॅडॅश या होत? तर सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिल्या प्रशिक्षित महिला होत. पुढील प्रश्न पाहूया. हे महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक होते? तर नारायण मेघाजी लोखंडे हे महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक होते. मूकनायक हे नियतकालिक यांनी सुरू केले? तर हे नियतकालिक डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सुरू केले होते. ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना कोणी केली? तर केशवराज जेधे यांनी ब्राह्मणेतर या पक्षाची स्थापना केली. पुढे द्विभाषिक मुंबई प्रांताचे शेवटचे मुख्यमंत्री डॅडॅश हे होते? तर यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबई प्रांताचे शेवटचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणास म्हटले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हटले जाते. डॉक्टर आंबेडकरांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, याचे कारण काय होते? तर हिंदू कोड बिल हे राजीनामा देण्यामागील कारण होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. मादाम यांनी मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला? तर त्यांनी स्टुअर्ट गार्ड हा जर्मनीमधील ठिकाण आहे, येथे त्यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकावला होता. महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? तर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? किसन बाबूराव हजारे हे अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. रयत शिक्षण समाजाची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण समाजाची स्थापना केली. पवनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर आचार्य विनोबा भावे यांनी पवनधाम आश्रम सुरू केला. कोणते साहित्य हे महात्मा फुले यांचे आहे? गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड हे दोन्ही साहित्य महात्मा फुले यांचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. आणि कधी सुरू केले असे विचारल्यास तर त्यांनी 1888 मध्ये सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? तर त्यांचा जन्म महू मध्य प्रदेश येथे झाला होता. पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर साळूबाई तांबवेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार आहेत. त्यानंतर या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.